कधी तुमचं मन केक खायचं असतं पण घरच्यांना म्हणायचं असतं डाएट करतोय, तेव्हा बनवा ढोकळा, जो दिसतो केकसारखा पण हेल्दी स्नॅक. ढोकळ्यासाठी मी इथे घेतलं मिरची आणि आलं मिक्सरमध्ये वाटून त्याचं पाणी काढून घेतलं. नंतर त्यामध्ये पाणी ॲड केलं. पाणी ॲड करत असतानाच थोडंसं मीठ, त्यानंतर लिंबूसत्व आणि थोडीशी साखर घालून हलवून घेतलं. साखर विरघळेपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवलं. नंतर ढोकळ्याच्या भांड्याला तेल लावून तेल छान भांड्याला पसरवून घेतलं. नंतर ते भांडं पाण्याच्या पातेल्यामध्ये ठेवून दिलं. नंतर मी ढोकळ्याच्या पाण्यामध्ये बेसन पीठ ॲड करून घेतलं. ते छान ढवळून घेतले. एकसारखं गोलगोल गोलगोल फिरवत गेले. पीठ छान मिक्स होत आलं की नंतर त्यावर टाकायचं सोडा. सोड्यावर टाकायचं थोडंसं पाणी. छान पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. सोडा त्यामध्ये छान मिक्स होत आला की पीठ खूप छान फुलायला लागतं. तुम्ही आता बघू शकता इथे पूर्णपणे तयार झालेलं आहे. हे पीठ मी भांड्यात टाकून घेतलं. नंतर वाफ घेण्यासाठी ते झाकून ठेवलं. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. छोट्याशा कढईमध्ये तेल टाकलं, मोहरी, मिरची, कढीपत्ता छान हलवून घेतल्यानंतर त्यात टाकायची कोथिंबीर, त्यात टाकायचं पाणी ॲड करायचं आहे. नंतर थोडीशी साखर टाकायची. उकळी आली की गॅस बंद करून नंतर बघूया आपण ढोकळा शिजला की नाही. चाकूला काही लागलेलं नाही, म्हणजेच ढोकळा पूर्णपणे शिजलेला आहे. ढोकळा थोडासा गार झाल्यानंतर अलगद असा काढून घ्यायचा आहे. नंतर त्याचे आपण छोटे छोटे काप करणार आहोत. ढोकळा पूर्णपणे केकसारखा गोल निघाला आहे, म्हणजेच आपला ढोकळा हा परफेक्ट झालेला आहे. तुम्हाला आता मी इथे दाखवणार आहे. आपला ढोकळा खूप असं मऊसूत स्पॉन्जी झालेला आहे, केकसारखाच एकदम. तर आपण तो डिशमध्ये काढून घेऊ. नंतर त्यावरती फोडणी टाकूया. अशा प्रकारे आपला खमंग ढोकळा असा तयार झालेला आहे. खायला असं सुपर हेल्दी स्नॅक आहे. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा.